तर मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट हा आता आपल्या रुपेर पडद्यावर पाहायला मिळणार आहे. खरं तर काल या सिनेमाचा टीजर हा रिलीज करण्यात आला. तर या सिनेमामध्ये जरांगे यांचा जो संघर्ष त्यांनी केला तो लोकांसमोर मांडला जाणार आहे. तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा सिनेमा पाहिला तर आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. मग अशात हा सिनेमा केव्हा रिलीज होणार आहे आणि या टीजरमध्ये काय काय पाहायला मिळाले याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची ज्योत ही पेटवलेली. तर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमते, अभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही करण्यात आलेली. याच मागणीसाठी एक मराठा लाख मराठा म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य मोर्चे हे निघाले होते. त्यानंतरून राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे न्यायालयात काही टिकलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर मग मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आणि या संघर्षात योद्धा म्हणून उतरले मनोज जरांगे पाटील. आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्याच प्रत्येक हालचालीने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने एक एक पाऊल पुढे टाकले. आणि याच कारणास्तव मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याच आयुष्यावर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. तर मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णायक आंदोलन उभारणारे मनोज जरांगे यांच्याच आयुष्यावर आता चित्रपट लवकरच आपल्याला रिलीज होताना दिसणार आहे, ज्याचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. तर या चित्रपटाचा टीजर पाहिला तर काल लॉन्च करण्यात आलेला आहे, ज्यात मराठा समाजाचे प्रश्न, आरक्षणाची मागणी आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी उभे केलेले आंदोलन याभोवती हा चित्रपट बेतला असल्याचं टीजरवरून हे स्पष्ट होतं. तर मनोज जरांगे पाटील पाहिले तर बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे हे प्रसिद्धीस आले. त्यांचे उपोषण, भाषणे, दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक प्रकारे मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शनच या निमित्ताने पाहायला मिळालं. तर मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या याच प्रतिसादामुळे राज्य सरकारातील मंत्री, मुख्यमंत्री, अन्य नेत्यांना सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागली होती. तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला हा एल्गार, धमाकेदार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या टीजरमधून पाहायला मिळतो. तर लाखोंची गर्दी, उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचं वातावरण चित्रपटात सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे मग आता मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद हा त्या चित्रपटाला मिळणार का हे पाहण्यासारखे. मग हा चित्रपट केव्हा रिलीज होतोय आणि आपल्याला यात कोण कोण पाहायला मिळणार याबद्दल बोललोत. तर मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेले काही महिने पाहिले तर महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून मांडली जात आहे. तर या चित्रपटाचा धमाकेदार टीजर हा लॉन्च करण्यात आला असून हा चित्रपट पुढील महिन्यात 26 एप्रिल रोजी हा रिलीज होणार आहे, जो की तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात पाहू शकता. तर सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केलेली आहे. तर सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी ही पेललेली आहे. तर डॉक्टर सुधीर निकम यांचा संवाद आणि पटकथा आहे. तर या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली. तर या चित्रपटात अभिनेता संदीप फाटक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुर्वे हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, तसेच सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांचीही प्रमुख भूमिका ह्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच मग अशा काही प्रकारे आता आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. मग अशात तुम्हाला या चित्रपटाचा टीजर हा कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा आरोप हे केले जातात की त्यांनीच दगडफेक करायला पोलिसांवर सांगितली होती. मग अशात हे आरोप त्यांच्यावर कोणत्या जवळच्या सहकार्याने केलेत हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.